काल आपण बफर सोल्युशन बघितलंय. बफर सोल्युशनची डेफिनेशन काय सांगितली? ए सोल्युशन विच रेझिस्ट टू चेंज इन इट्स pH व्हॅल्यू after addition of small amount of strong acid or strong base. Such a solution is known as buffer solution. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा? बफर सोल्युशन cannot changes its pH even when they diluted. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण पाणी जरी ओतलं, 1 लिटरभर पाणी ओतून दिलं बफर सोल्युशन मध्ये, तरी pH व्हॅल्यू बदलत नाही. ते बफर सोल्युशन बराच काळ ठेवून दिलं तरी त्याचा pH व्हॅल्यू बदलत नाही. त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस ऍड केलं तरी त्याचा pH व्हॅल्यू बदलत नाही. आणि अशा सोल्युशनला बफर सोल्युशन म्हणतात. टाइप्स ऑफ बफर पण बघितलेत आपण. ऍसिडिक बफर, बेसिक बफर. ऍसिडिक बफर कशाला म्हटलंय बघा? ऍसिडिक बफर इट इज ए बफर which is prepared by mixing weak acid and its salt with strong base, known as acidic buffer. Basic buffer it is prepared by mixing weak base and its salt with strong acid. हे झालेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफरचं मेकॅनिझम ऑफ ऍसिडिक. ऍक्च्युअली pH व्हॅल्यू का बदलत नाही त्याचं कारण आपण डिटेल मध्ये मेकॅनिझमच्या स्वरूपात बघणार आहे. ऍसिडिक बफर आता हे कसं तयार केले? वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट with strong base. Any weak acid, कोणतंही weak acid घ्या, acetic acid, आणि या acetic acid ला काय करायचं? कुणाशी रिएक्ट करायचं? स्ट्रॉंग बेस बरोबर. हे दोन्ही कंबाईन झाले, तयार होणारा हा सॉल्ट जो आहे तो CH3COO Na प्लस H2O हा सॉल्ट तयार झाला. तर ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट कंबाइनली ऍक्ट्स ऍज एन ऍसिडिक बफर. हे दोन्ही मिळून किंवा ह्या दोन्हीचं ऍक्वियस सोल्युशन, पाण्यामधलं त्याचं द्रावण, हे काय म्हणून ऍक्ट होतं? ऍसिडिक बफर. असे आणखी भरपूर करता येतील. फॉर्मिक ऍसिड, सोडियम फॉर्मेट, फॉर्मिक ऍसिड, पोटॅशियम फॉर्मेट, हायड्रोसायनिक ऍसिड, पोटॅशियम सायनाइड, सोडियम सायनाइड. कळतं का नाही? HCN KCN, HCN NaCN. परत आणखी सांगायचं म्हटलं तर Na2CO3 सांगता येतं. नाही, Na2CO3 सांगता येणार नाही. वीक ऍसिड हा चालतायत. Na2CO3 पण चालतं. Na2CO3, H2CO आणि NaOH हे दोन्ही पण चालतं. तर दीज आर दी ऍसिडिक बफर्स. आता pH व्हॅल्यू कसा बदलत नाही? pH व्हॅल्यू कसा बदलत नाही याचं आपण मेकॅनिझम बघतो. तर याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड CH3COOH it is a weak acid. Weak acid dissociates weakly as acetate ion and hydrogen ion. हे डबल हेडेड एरो कधी लिहायचं माहित आहे का? ज्या ज्या पदार्थाचं डिसोसिएशन अल्प प्रमाणामध्ये होतं त्यावेळेला हे असे एरो वापरायचे. हे कधीही वापरत नाही, लक्षात घ्या. डबल हेडेड, पुढचा अर्धा एरो पुढं, अर्धा एरो मागं. म्हणजे याचं डिसोसिएशन कसं होतंय? वीक डिसोसिएशन आहे, कमकुवत. 100 पैकी एखाद दुसरा मॉलिक्यूल डिसोसिएट होतोय, बाकीचे मॉलिक्यूल डिसोसिएट होत नाही.
त्याच्यानंतर हा सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट हा सॉल्ट कशापासून बनलाय? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. याचं मात्र याच्यामध्ये एक कॅरेक्टर स्ट्रॉंग असल्यामुळे सोडियम हायड्रॉक्साइड मुळे याने स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे याचं डिसोसिएशन मात्र फुल होतं आणि म्हणून हे सिंगल एरोने दाखवलं. इथं हा एरो आणि इथं हा एरो काय कळालं का नाही? लक्षात ठेवाल. याचा अर्थ काय समजून घ्यायचा? फुल्ली डिसोसिएशन. भरपूर डिसोसिएट होतं, भरपूर ऍसिटेट आयन आणि भरपूर Na+ आयन तयार होतात. कळलं का? आता याच्यामध्ये ऍडिशन ऑफ ऍसिड केलं. ऍसिड ऍड केलं म्हणजे काय केलं? ऍसिड HCl, H2SO4, HNO3 यासारखे ऍड केले. हे ऍसिड्स आहेत, हे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. हे या बफर मध्ये जर ऍड केले, आता हे ऍड करणं म्हणजेच काय? अरेनियसची थिअरी, ऍसिडला ऍसिडिक कॅरेक्टर कुणामुळे असतं? हे ऍड करणं म्हणजेच हे ऍड करणं. कळतं का? हे ऍड करणं म्हणजेच हे ऍड करणं. म्हणजेच ऍड केलेले H+ आयन्स काय होतात? या बफर मध्ये इथं अनडिसोसिएटेड ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्युल्स भरपूर प्रमाणामध्ये बफर मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे H+ CH3COOH. आणि ते काय करतं मग? या H+ ला आणि यातल्या OH ला नाही एक मिनिट सॉरी चुकलं. हे ऍड केलेले H+ आयन्स या बफर मध्ये ऍसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन होऊन ऍसिडेट आयन्स मिळतातच. त्याचबरोबर सोडियम ऍसिडचं डिसोसिएशन भरपूर प्रमाणामध्ये होऊन इथं ऍसिडेट आयन्स आणखी जादा मिळतात. म्हणजे इथं ऍसिडेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर प्रमाणामध्ये या बफर मध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे आणि म्हणून हे ऍसिडेट आयन काय होतात? याच्याशी हे कंबाईन होतात आणि ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे ऍड केलेल्या ऍसिडचा इफेक्ट कुणी नाहीसा केला तर इथं हे काय होतं? बेस म्हणून ऍक्ट होतं. ऍडिशन ऑफ ऍसिड म्हणजे ऍडिशन ऑफ हे म्हणजेच ऍडिशन ऑफ हे म्हणजेच हे इथं घेतलं. इथं हे घेतल्यानंतर या बफर मध्ये आपण काय केलं? हे ऍसिड ऍड केल्यानंतर हे ऍड केलेल्या ऍसिडचे H+ आयन्स या बफर मध्ये ऍसिडेट आयन्स भरपूर प्रमाणामध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग स्टेट मध्ये तिथे उपलब्धच आहे. म्हणून ऍड केलेल्या हायड्रोजन आयनचा इफेक्ट नाहीसा करणारी ऍसिडेट आयन बेसच्या स्वरूपात बफर मध्ये उपलब्ध असल्यामुळं ऍड केलेल्या ऍसिडचा इफेक्ट हे बेस म्हणजे ऍसिडेट आयन्स नाहीसा करतात आणि म्हणून पीएच व्हॅल्यू बदलत नाही. ऍड केलेल्या ऍसिडचा इफेक्टच नाहीसा केला कुणी? यानं. म्हणून पीएच व्हॅल्यू बदलत नाही. आपण काय म्हटलंय? बफर सोल्युशन कशाला? की ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला, स्ट्रॉंग बेस ऍड केला तरीही पीएच व्हॅल्यू बदलत नाही. का बदलत नाही? तर त्याचं कारण हे आहे, कारण या बफर मध्ये ऍसिडेट आयन भरपूर उपलब्ध आहे. कळलं? म्हणजेच या बफर मध्ये रिझर्व बेसिसिटी आहे. रिझर्व बेसिसिटी आहे. आता कोरोना येऊन गेला, तुम्हाला कोणाला झाला नाही याचा अर्थ तुमच्याकडे त्या कोरोनाला प्रतिकार करणारी रिझर्व प्रतिकार शक्ती आहे. मला झाला नाही का? माझ्याकडे प्रतिकार शक्ती आहे. त्या कोरोनाला फाईट करून आपण जगलोय. बाकीचे गेले, आपल्या बरोबरचे बरेच जण गेले.
चांगली चांगली माणसं केली, बरोबर आहे का? पण आपण का राहिलो? कोरोनाला फाईट करण्याची कुठलं काय न घेता आपण कोरोनाला फाईट केलं. म्हणजे आपल्याकडे रिझर्व काही होतं. कोरोनाचे विषाणू सुद्धा आपल्याकडून मरून गेले. कोरोना बिचारा मेला आपल्यामुळं. म्हणजे तुम्ही किती कोरोनापेक्षा विषारी आहे, बरोबर आहे का नाही? कोरोना तुमच्याकडे आलाच नाही याचा अर्थ तुम्ही किती पॉवरफुल आहे, बरोबर आहे? कळलं का? हा विनोदाचा भाग आहे. त्या सोडून तुम्ही तुमचं सांभाळलं व्यवस्थित आरोग्य म्हणून तुम्हाला झाला नाही. आता 22 सालामध्ये पण बरंच काय काय आहे म्हणतात, असं ऐकायला मिळतं. तर त्याच्यापासून आत्ताच सावध राहू, स्वच्छता राखा, काही अडचण येत नाही. बरं कळलं? तर हे कळलं का? ऍडिशन ऑफ ऍसिड झाल्यानंतर आता ऍडिशन ऑफ बेस करूया. ऍडिशन ऑफ बेस. ऍडिशन ऑफ बेस म्हणजेच काय? ऍडिशन ऑफ NaOH, ऍडिशन ऑफ KOH आणि म्हणजेच ऍडिशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन. बेस ऍड करणं म्हणजे काय? हायड्रॉक्सिल आयन्स ऍड करणं. कळतं का? NaOH KOH या बफर मध्ये ऍड केलं म्हणजे काय ऍड केलं? हे ऍड करणं म्हणजेच हे ऍड करणं. हे ऍड केल्यानंतर या बफर मध्ये पीएच व्हॅल्यू बदलायला पाहिजे, परंतु बदलत नाही. का बदलत नाही? त्याचं कारण काय? हायड्रॉक्सिल आयन्स फ्रॉम ऍडेड बेस दे कंबाइन्स विथ. या बफर मध्ये ऍसिटिक ऍसिड अनडिसोसिएटेड स्टेट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे. मग हे काय करतं? ऍसिटिक ऍसिड, हे OH आणि हे H हे एकत्रित येतं आणि ऍसिडेट आयन तयार होतात आणि इथं H2O चा मॉलिक्यूल तयार होतो. हायड्रॉक्सिल आयन्स added from a base they combines with acetic acid molecules which are already present in the buffer. They nullify the effect of added base, means pH value remains constant. हा ऍड केलेला बेस म्हणून हे ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतं आणि बेसचा इफेक्ट नाहीसा करणारे ऍसिड आहे याच्यामध्ये. ऍसिडचा इफेक्ट नाहीसा करणारे बेस आहे त्याच्यामध्ये, म्हणून पीएच व्हॅल्यू बदलत नाही. साधं सोपं कळलं ना? ऍसिडिक बफरचं मेकॅनिझम हे ऍसिडिक किंवा बेसिक दोन्ही पैकी एक नेहमी परीक्षेला विचारलं जातं. 4 मार्च पासून तयार आपल्या बोर्डाच्या परीक्षेला. त्याच्यानंतर हा बेसिक बफर कसा तयार करायचा बघा. वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग. नेमकं उलट. एक लक्षात ठेवलं की दुसरं लक्षात ठेवायला सोपं आहे. वीक बेस अँड इट्स सॉल्ट. आता वीक बेस आपण NH4OH घेऊ. आता ह्या NH4OH चा सॉल्ट कोणाबरोबर घ्यायचा? स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे HCl घेऊ आपण. हे दोन्ही एकत्र केले काय झालं तयार? NH4Cl plus H2O. NH4OH along with NH4Cl acts as a basic buffer. हे दोन्ही मिळून काय होतं? बेसिक बफर म्हणून ऍक्ट होतं. आता हा NH4OH हा काय आहे? वीक बेस. हा वीक बेस डिसोसिएट्स वीकली. WEAKLY नॉट WEEK. त्याला कळलं त्याला कळलं, बाकीच्याला नाही कळलं तरी गप्प तसंच राहू दे. NH4OH आठवड्यातून एकदा डिसोसिएट होतो. NH4OH डिसोसिएट्स वीकली. WEAK म्हणजे वीक म्हणजे कमकुवत आणि WEEK म्हणजे वीक म्हणजे आठवड्यातून एकदा. म्हणून म्हणलं परीक्षेत पेपर तपासताना आलेले अनुभव सांगितले.
हुशार पोरांचे आमच्याकडे पुण्याचे पेपर वगैरे असायचे वीकली डिसोसिएट्स वीकली डब्ल्यू शिक्षणाचं मात्र बिहार. तर लक्षात घ्या NH4OH डिसोसिएट कसा होतो वीकली. वीकली डिसोसिएशन म्हणजे अल्प प्रमाणामध्ये. कसं दाखवलंय बघा. त्याच्यानंतर NH4Cl NH4 प्लस Cl मायनस. हे डिसोसिएट फुल्ली होतं, कंप्लीट होतं, भरपूर होतं, अल्प होतं, भरपूर होतं. आता याच्यामध्ये ऍडिशन ऑफ ऍसिड. ऍडिशन ऑफ ऍसिड म्हणजे ऍडिशन ऑफ HCl H2SO4 एटसेट्रा म्हणजे ऍडिशन ऑफ H प्लस आयन्स. ऍड केलेले H प्लस आयन्स या बफर मध्ये NH4OH अनडिसोसिएटेड स्टेट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. म्हणून NH4OH हे काय होतं, काय तयार करतं NH4 प्लस H2. ऍड केलेल्या H प्लस आयन्सचा इफेक्ट नाहीसा करणारे म्हणजे हे ऍसिड. या ऍसिडचा इफेक्ट नाहीसा करणारे बेसचे NH4OH चे मॉलिक्युल्स ऑलरेडी बफर मध्ये प्रेझेंट आहेत आणि म्हणून ऍड केलेल्या ऍसिडचा इफेक्ट या बेस कडून नाहीसा केला जातो आणि म्हणून ऍसिड जरी ऍड केलं तरी पीएच व्हॅल्यू बदलत नाही. हे त्याचं कारण. कळलं. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ बेस. ऍडिशन ऑफ बेस म्हणजे काय, ऍडिशन ऑफ NaOH KOH एटसेट्रा म्हणजेच काय ऍडिशन करायचं हायड्रॉक्सिल आयन. कळलं. ऍड केलेले हायड्रॉक्सिल आयन्स या बफर मध्ये आपण काय केलं, हे बेस ऍड केला. बेस ऍड केला म्हणजे हायड्रॉक्सिल आयन्स ऍड केले. म्हणजे ऍड केलेले हायड्रॉक्सिल आयन्स या बफर मध्ये अमोनियम आयन भरपूर प्रमाणामध्ये या NH4Cl च्या डिसोसिएशन मुळे मिळतात. म्हणजे हा झाला बेस. तर हे अमोनियम आयन काय ऍक्ट होतं ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साइडचा अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल तयार होतो. हायड्रॉक्सिल आयन्स ऍडेड फ्रॉम ए बेस they combines with ammonium ions which are already present in the buffer in reserve acidic character. हे रिझर्व ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. ऍड केलेल्या बेसचा इफेक्ट नाहीसा करणारे ऍसिडचे काही आयन्स किंवा मॉलिक्युल्स त्या बफर मध्ये आहेत आणि ते रिझर्व ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात म्हणून पीएच व्हॅल्यू बदलत नाही. ऍड केलेल्या बेसचा इफेक्ट नाहीसा केला जातो, ऍड केलेल्या ऍसिडचा इफेक्ट नाहीसा केला जातो म्हणून पीएच व्हॅल्यू बदलत नाही. कळलं. ऍसिडिक बफर संपलं, बेसिक बफर संपलं. कळलं. त्याच्यानंतर पुढचा भाग ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. आता खरं हे माहिती तुम्हाला आहे परंतु हेच म्हणून माहिती नाही. एका दिवशी दूधवाल्यानं दूध आणून दिलं, दूध खराब झालं. दूध खराब झालं नाही, दुधाचा पीएच बिघडले, विषय संपला. तुम्ही ब्रेड बटर आणून ठेवलाय घरामध्ये, आज आणून ठेवलाय, 3 दिवसानं त्याचा आंबट वास यायला, पीएच बदलला. बाकी काही नाही त्याचं. इन बायोलॉजिकल सिस्टीम ऍप्लिकेशन मध्ये पहिलं काय बायोलॉजिकल सिस्टीम. आता ह्यूमन ब्लड त्याचा पीएच किती आहे माहिती आहे का,
एक्झॅक्टली एवढाच आहे बरं का. तुमच्या रक्ताचा पीएच हा एवढाच आहे. मी परवा काहीतरी अंदाजे सांगितलं, परंतु हा एक्झॅक्ट एवढा आहे. तुम्ही पीएच बघून बघा, आता जाऊन टेस्ट करू शकता लॅबमध्ये. तुमच्या रक्ताचा पीएच एवढाच आहे, याच्याच दरम्यान आहे. तुम्ही सध्या आजारी नाही याचा अर्थ पीएच तुमचा हा आहे. बाकीचं डोकं दुखतंय, पाठ दुखती, काय दुखतं, अंग दुखतं, पाय दुखतो, तसलं काय सांगू नका. तुम्ही सध्या व्यवस्थित आहे, पीएच व्यवस्थित आहे. कळलं का? बाकी काही पण असू द्या, तुम्हाला गोळ्या औषध काय जर बरं झालं. आता ह्याच्यामध्ये जर का 0.2 चा जरी बदल झाला तरी माणूस इट कॉजेस डेथ. 0.2 न जरी पीएच बदलला ब्लडचा तर सरळ वडेगाव नाक्याला. कळलं का मी काय म्हणतो? म्हणजे किती अचूकता आहे त्याच्यामध्ये. 0.2 न जरी पीएच बदलला तरी तो इट कॉजेस डेथ. माझ्या नोट्स मध्ये दिलंय बघा ते, इट कॉजेस डेथ. नोट्स मध्ये नाही, पुस्तकामध्ये पण आहे. तर हा पीएच मेंटेन कसा केला जातो माहित आहे का? आपण काही ना काही खात असतो, तर आपल्या आहारामध्ये हे कायम कुठल्या ना कुठल्या रूपातनं, कुठल्या ना कुठल्या ज्वारीचं असो, भाकरी असो, बाजरीची असो, किंवा मकेची असो, किंवा गव्हाची चपाती असो, त्याच्यामधून हे मिळतं. म्हणून तुम्ही 2 दिवस नाही येऊन बघा, ऍसिडिटी वाढली म्हणता तुम्ही, विकनेस आलाय, पीएच बदलायला लागला. 15 दिवस उपाशी राहून बघा, राहताय का? हडून खाल कुणाला पण भाकरी, अरे भाकरी दे. आत्ताच तुम्हाला झालं की, तुम्हाला 12 अजून तासाची सुद्धा वाट तुम्हाला दम नाही. आत्ता झालं गेले की टोपल्यावरती पडणार तुम्ही. तर ठीक आहे. तर हे जो याला कार्बोनेट आयन म्हणायचं. हा कार्बोनेट आयन आणि हे H2CO3 कार्बोनिक ऍसिड. हे काय करतं, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला अन्न पदार्थातनं मिळतं आणि म्हणून हा पीएच मेंटेन केला जातो. कुपोषित किंवा आदिवासी भागामधली मुलं वगैरे ते आजारी अशी खंगलेली असतात बघा. का? त्यांना प्रॉपर स्वरूपात हे मिळत नाही, त्यामुळे त्यांचा पीएच मेंटेन नसतो, त्याच्यामुळे ती तशी असतात. तुम्ही आहार, समतोल आहार घेता. डॉक्टर डायटिशियन असतात. डायटिशियन एक चांगलं करिअर आहे, लक्षात घ्या. आहार तज्ञ स्थितीमध्ये हे चालतं. तुम्ही काय खावं काय नाही त्याचं डायटिशियन, सगळे MBBS लाच पडतात, परंतु डायटिशियनला पण जाणं गरजेचं आहे. मधुमेह आहे, काय खायला पाहिजे काय नाही पाहिजे. बीपी आहे, काय खायला पाहिजे काय नाही पाहिजे, त्याला डायटिशियनचा कोर्स आहे. किंवा MSc BSc MSc तुम्ही डायटिशियन करू शकता. तुम्ही डायटिशियनच्या आहाराप्रमाणे जर गेला तर तुमचा रोग जवळजवळ 80% बरा झालेला असेल. तुम्हाला काय कमी आहे, तुमची उंची कमी आहे, काय पाहिजे, गाजरं खावा. का? गाजरातून तुम्हाला ते व्हिटॅमिन मिळतात, त्याच्याप्रमाणे ते. तर बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हे बफर्स असतात. आता बेकरीचे प्रॉडक्ट्स असो किंवा कुठलेही तुमचे अन्न पदार्थ असो, हे सर्व तयार करताना तिथं कुठल्या ना कुठल्या अन्न पदार्थातून ते बफरच्या स्वरूपात ऍड केलेलं असतं. कळलं का? त्याच्यानंतर इन बायोलॉजिकल सिस्टीम झाल्यानंतर इन ऍग्रिकल्चर आपण जमिनीला पाणी देतो वगैरे. काही जमिनीला मीठ फुटतं बघा, खारट जमिनीला. त्या मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये काँग्रेस गवत सुद्धा उगवत नाही. सॉल्टी झालेली असते जमीन. याचा अर्थ काय? त्याचा पीएच पूर्ण खराब झालेला आहे. मग त्याला काय करतात? खारट जमीन झाली आहे, जिप्सम घालतात बघा. जिप्समची भुकटी वगैरे असतात ते ऍड करतात. एक 5-6 महिन्यांना जमीन परत पीएच मेंटेन झालेला असतो. आता आपण जमीन कशी आहे हे बघून आपण काळ्या राणी, अगदी काळं क्षार रान आहे आणि त्याच्यामध्ये डाळिंब लावले असं होत नाही आपल्याकडे.
जेवढी मुरमाड जमीन, जेवढं मुरुम खडकाची जमीन तेवढी त्यात डाळिंब येतं. जिथं कमी पाणी तिथं डाळिंब येतं. यंदा पाणी झालं, 2 वर्ष पाणी भरपूर आलं, बागा सगळ्या आता सगळ्यांनी काढून टाकायला लागले. बरोबर आहे का? आजनाळे गाव आपल्या गावात तालुक्यात 1 नंबरचं गाव. आज झाडं 500 सुद्धा नाही त्या गावामध्ये माझ्या मते. सर्व गाव काय केलं त्याने? उत्पन्न किती मिळालं? 40 लाख. किती मिळालं? 1 कोट. किती मिळालं? 1.5 कोट. खतं न्यायची, इनऑर्गॅनिकची, असेंद्रिय खतं वापरली, भरपूर वापरली. फळं फुगायचं. डाळिंब एवढं झालं पाहिजे, एवढं झालं पाहिजे, एवढं झालं पाहिजे. 4-5 वर्ष तुम्ही खाल्लं, भरपूर पैसा कमवला. आता तुम्हाला त्याच्यापेक्षा प्रतिकार करणारा विषाणू आला की तुमच्या बागा सगळ्या मर रोगाने गेल्या. लक्षात. मला काय म्हणायचंय, तुम्ही जमिनीला खतं अशी दिली, तुम्हाला फक्त गोळ्या औषधावरती जर ठेवलं तर तुम्ही कसं जगाल सांगा? स्थूल व्हाल, बॉडी सुजेल. अन्न पदार्थ खाऊन तुम्ही जसं व्यवस्थित आहे तसं नाही. लक्षात घ्या. व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या आणि माणूस जगलाय असं होत नाही. तर इन ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा कसं आहे, आता त्यातल्या त्यात सेंद्रिय खतं का वापरा म्हणतात बघा. सेंद्रिय म्हणजे आता गाईचं शेण, मलमूत्र जे असतं ते का वापरतात? तर सेंद्रिय असतं ते डायरेक्टली त्या पिकाला, जमिनीला मिळतं आणि त्याच्यामुळं त्याचा पीएच लगेच मेंटेन होतो, लगेच, आणि त्याचा कुठला साईड इफेक्ट होत नाही. तर इनऑर्गॅनिक फर्टिलायझर, असेंद्रिय खतं वापरू नका म्हणतात. कारण का? त्या खतामुळे प्रदूषण वाढतं. लक्षात घ्या. आता बीएससी पावडर, बीएससी म्हणजे तुम्हाला आता बाजारामध्ये मिळत नाही ते दुसरं पावडर मिळतं, बीएससी, बेन्झीन हेक्झॅक्लोराइड. पूर्वी पंढरपूरची यात्रा होऊन गेली की जे घाण झालेले असते बीएससी पावडर टाकली जायची. ती बीएससी पावडर परत काय व्हायचं, पाऊस आला की ती पाण्यानं बीएससी पावडर नदीला जायची, नदीचं पाणी प्रदूषण व्हायचं. डाळिंबाच्या बागावरती पण तसं झालंय. फवारलं, डाळिंबाच्या खतं घातली, सर्व पाऊस पडला की पावसाचं पाणी नदीला गेलं, नदीचं परत ते सगळ्या सागराला मिळालं. समुद्रामध्ये असणारे जिवंत प्राणी वाया गेले. लक्षात घ्या. किंवा मरून गेले काही. आजच्या पेपरला काय माहिती आहे का, उजनीचं पाणी रेड झोनच्याही पलीकडचं आहे, इतकं घाणेरडं पाणी आहे आणि आपण ते शुद्ध करून पितो. आजचा सकाळ वाचा. उजनीचं प्रदूषण एवढं आहे, उजनीच्या पाण्याचं प्रदूषण एवढं आहे, रेड झोनच्या पलीकडे सांगितलं, धोकादायक पातळीच्या पण पुढे आहे. तर ऍग्रिकल्चर हे कशामुळे झालंय बघा. उजनीच्या मध्ये कुठलं कुरकुम, दौंड, तिथलं एमआयडीसी, बारामती, सर्व जे इंडस्ट्रियल वेस्ट येतं ते सगळं नदी वाटे परत उजनीमध्ये येतं. उजनीचं पाणी परत पंढरपूरला येतं. आपण पाणी सोडा म्हणून वाटतं, त्याचं घाण पाणी शुद्ध करून आपण पितोय. प्रत्यक्षात बघायला गेलं तर ते वाईट आहे. लक्षात घ्या. खरं तर नॅचरल ते नॅचरल. निसर्गामध्ये आपली विहीर असेल, विहिरीचं पाणी अतिशय चांगलं जमिनीमध्ये, ते पण आता अलीकडे खतानं काय ना. पूर्वी मान नदी काठचा जो भाग होता, पूर्वी गोड पाणी असायचं, अगदी खोबरं जसं खाल्ल्यानं जसं पाणी गोड लागायचं. आता सर्व नदी काठच्या जमिनीचं पाणी सवळ, कडवट लागतं. माझा अनुभव सांगतो, मी लहानपणी बघितलेलं आहे ना ते. तर ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा काय, पीएच, सर्व काही पीएच वरती अवलंबून आहे बघा. फॉस्फेट फर्टिलायझर किंवा तुम्ही कार्बोनेट किंवा आणखी काय काय वापरता, डीएपी वापरता. हे तर हे ऍक्च्युअली कसं असतं की इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स ही ताबडतोब तुम्हाला पीएच मेंटेन करण्यासाठी तुम्ही म्हणून वापरता, ताबडतोब लागू पडावं लगेच. पण ते सेंद्रिय वापरायला तुम्ही, सेंद्रिय खतं महाग असतात म्हणून ते वापरता. हे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स हे आपल्याला मानवी आरोग्याला किंवा जमिनीला हे पोषक नाही. तर ऍग्रिकल्चर मध्ये झाल्यानंतर तर बीएससी पावडर तुम्हाला बाजारात आता मिळत नाही बघा. सरकारने ह्याच्यावरती बंदी घातलेली आहे. बीएससी पावडर तुम्हाला मिळत नाही. हीच पावडर दुसऱ्या नावाने मिळते, लिंडेन म्हणून मिळते बघा ती पावडर. त्याच्यानंतर दुसरं इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये बघा पेपर इंडस्ट्री. आता कागद कशापासून केलाय बघा, लाकडापासून केलाय.
लाकूड कसल्या रंगाचं, कागद पांढरा शुभ्र, काय केलं बघा, ते लाकडाचा रंग, त्याचं व्हॅनिश करणं, त्याचा पीएच मेंटेन करणं, पेपर इंडस्ट्री, त्याच्यानंतर वेगवेगळे रंग तयार करणं, पेपर इंडस्ट्री नंतर डाय इंडस्ट्री, कलर वगैरे तुमचे ते तयार केले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा पीएच मेंटेन करण्यासाठी लेदर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या रंगाच्या चपल्या वगैरे येतात, त्या सर्व काही पीएच मेंटेन केलं असतं बघा, लक्षात घ्या. गाड्याला कलर देताना सुद्धा कलर हाच कलर तुम्हाला ह्याला पीएच मेंटेन करणं गरजेचं असतं. तर या सर्व भागावरती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला पीएच मेंटेन करणं महत्वाचं असतं. ठीक आहे, मी ते वाचा, व्यवस्थित समजून जाईल तुम्हाला.